पहा मित्रांनो, लाईट सतत जाती एकीकडे. शेत हे बघा, फ्यूज जोडण्याचं काम चालू आहे आमचं. आणि दिवसातून जवळजवळ 5 ते 10 वेळेस लाईट चालल्या जाते. फ्यूज पडतो, ड्यू पडतो. म्हणजे शेतकऱ्याचं जीवन खूप अवघड आहे. एकीकडे हे बघा, शेतकऱ्याचा कापूस कसा फुटलेला दिसतंय का, पण त्यालाही भाव नाही. 6,000 6,500 आणि लाल रोग. त्याच आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करू, पण दिवाळी होऊन आता दुसरा तिसरा दिवस आहे तरी शेतकऱ्याच्या खात्यात दमडी पण नाही आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर, लाडसांगी या साईडला. आणि शेतकरी आता आम्ही कपाशीला तुरीला पाणी भरत आहे. आणि गहू जर पेरला तर अवघडच आहे. असे जर हे बघा किती महिन्यात, आणि एकीकडे बघा सगळं उघडं आहे. आणि लाईनमन आपले मीटर डायरेक्ट मीटर बसवतात, त्यानंतर बिलं घेऊन येतात 5,000 10,000 20,000 अशा पद्धतीने. पण मात्र इथं शेतकऱ्याच्या समस्या दिसत नाही. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे डी पीवरती येऊन लाईन जोडणं सोपी गोष्ट नाही आहे. बघा किती कसरत आहे शेतकऱ्याची. खूप मोठी डी पी आमची 3 फीज. आणि हे बघा शेतकऱ्याचं पांढरं सोनं. असं वाटतं की खूप कापूस आहे, पण जेव्हा मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडे घेऊन जातो त्यावेळेस त्याचा भाव व्यापारी ठरवतो 6,000 6,500 7,000. आणि शासन म्हणतं की आम्ही कापूस नोंदणी केल्यावरती तुम्हाला 8,000 भाव देऊ. तर अवघड आहे. असो, शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच समजावं लागणार आहे. जय महाराष्ट्र.